पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून तब्बल 20 जणांनी उमेदवारी मागितली आहे। मात्र चर्चा आहे ती आमदार रवींद्र धंगेकर यांची। कसबा पेठची पोटनिवडणूक जिंकल्यानंतर रवींद्र धंगेकर पुणे शहराची लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। राष्ट्रीय अध्यक्ष खरगेंची मल्लिकार्जुन खरगेंची त्यांनी भेट घेतली आहे। मात्र हे सगळं होत असताना दुसरीकडे रवींद्र धंगेकर यांच्याकडून अपने सबके राम हा अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पणाच्या किंवा प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवरती एक कार्यक्रम देखील पुण्यामध्ये आयोजित करण्यात आला। दीपोत्सव या राम मंदिराच्या पार्श्वभूमीवरती रवींद्र धंगेकर यांनी स्वतः आयोजित केला। रवी भाऊ, हे कसं म्हणजे तुम्ही स्वतः शिवसेनेत राहिलेला आहात हे आहे, पण काँग्रेसची मतं राम मंदिराबाबतची आणि तुमची यात काही फरक दिसतोय? नाही, काँग्रेसचं मत असं नाही की काँग्रेस सर्व समावेशक देशामध्ये एकत्र येऊन काम केलेलं आहे आणि कुठेही प्रभू रामचंद्रांच्या मंदिराला कुठल्याही मुस्लिम समाजाने विरोध केलेला नाही। आणि आपण बघितलं असेल तर पुणे शहर असेल, देशामध्ये असेल, सगळी लोक स्वागताला तयार आहेत। फक्त भाजपने जो अजेंडा केलेला आहे तो प्रभू रामचंद्र जे आहेत त्यांचं जे मंदिर आहे त्या मंदिराला हायजॅक करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं, त्याचा आमचा विरोध आहे। आज शंकराचार्यांनी सुद्धा ह्या कार्यक्रमाला जायचं ना असं जाहीर केलंय की जे ते मंदिर अर्धवट आहे आणि हिंदू शास्त्राप्रमाणे कुठली गोष्ट अर्धवट असताना ती आपण तिथं पूजा करत नाही। आणि मग निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने आज जे अजेंडा राबवला त्यातला विरोध काँग्रेस पक्षाचा आहे। आता राम मंदिराच्या त्या सोहळ्याला मल्लिकार्जुन खरगे किंवा सोनिया गांधी जाणार नाहीत आणि दुसरीकडे तुम्ही इथे अपने सबके राम त्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवरती आयोजित करता, दीपोत्सव करता, तर हे कसं? बघा, प्रभू रामचंद्र आमचे आहेत, आम्ही क्षत्रिय आणि क्षत्रियांचा राजा आहे तो, त्यामुळे त्याची पूजा करणं आम्ही 12 महिने करतो, घरातली रोज पूजा करतो आणि मग आज केली तर काही वावगं ठरणार नाही। फक्त आम्ही राजकारणासाठी करत नाही, तर आम्हाला हे सांगायचं आहे की ह्या माध्यमातून राम हा सगळ्यांचा आहे। प्रभू रामचंद्र हे सगळ्यांचे आहेत, सर्व जाती धर्माचे आहेत। ज्या वेळेला प्रभू रामचंद्र होते त्यावेळेला जाती कुठं होत्या? कारण सगळे आम्ही क्षत्रिय एका वंशाचे आहेत। हिंदू मुस्लिम यांचा आपण जर गुगलवर गेलो तर यांचा DNA एक निघतो, तुम्ही आजही गुगलवर टाका, ही सगळी जाती धर्म एकत्र होती। त्या काळातला प्रभू रामचंद्रांचा राजा होता, क्षत्रिय होता आणि तो सर्वसामान्य लोकांचा राजा। त्यामुळे प्रभू रामचंद्रांचा भाऊ, तुम्ही आज काँग्रेसमध्ये आहात पण आधी शिवसेनेमध्ये होता आणि कारसेवक म्हणून देखील काम केलेलं आहे तुम्ही, तर मग ते सगळं कसं काय, म्हणजे ह्या पार्श्वभूमीवरती कसं बघता तुम्ही? नाही, मी शिवसेनेचा नगरसेवक होतो पण माझे कार्यकर्ते 80% मुस्लिम होते त्या काळात। मी मुस्लिम समाज असं कधी प्रभू रामचंद्राच्या विरोधात बोलला का? कुठलाही मुस्लिम समाजाचा माणूस बोलला नाही। सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन जाणारा काँग्रेस पक्ष आहे। मी जरी शिवसेनेत असतो तर मला शिवसेना प्रमुखांनी कधी सांगितलं ना की समोरच्या धर्माचा द्वेष कर, आपल्या धर्माचा गर्व ठेव, पण समोरच्या माणसावर तेवढंच प्रेम कर आणि समोरचा माणूस हे आपलाच आहे। आणि त्यामुळं ते वाक्य आमच्या डोक्यात आहे की बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की जो ह्या मातीशी इमान ठेवतो तो आमचा, मग तो कुठल्याही जातीचा असो, धर्माचा असो, ह्या मातीचं इमान राखणारी लोक मायाबरोबर। आता लोकसभा उमेदवारीचं कुठपर्यंत आलं? मल्लिकार्जुन खरगेंची तुम्ही काल भेट घेतली। गेल्या आठवड्यात काँग्रेस पक्षाने उमेदवारी अर्ज मागवले होते, माझ्यासहित 20 लोकांनी अर्ज मागितले, मी बी इच्छा व्यक्त केली। काल खरगे साहेबांकडे महाराष्ट्रातले समन्वयकांची बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये निवडणुका आहेत आणि काँग्रेस पक्षाची पाळंमुळं रुजली पाहिजे, जी मधल्या काळामध्ये जरा थोडं महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची पिछेहाट झाली आणि मग ती लोकांपर्यंत गेलं पाहिजे, काँग्रेसचे विचार लोकांपर्यंत रुजवले पाहिजे आणि जनतेची गाऱ्हाणे ऐकली पाहिजे, यासाठी ती मिटिंग होती। साधक बाधक चर्चा होऊन त्याच्यामध्ये काही लोकांनी सूचना केल्या, त्याची चर्चा झाली आणि ही महाराष्ट्रात आघाडीची उमेदवारी होती। पण तुम्ही लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहात, परंतु पाठीमागच्या 2 लोकसभेच्या निवडणुका पाहिल्या, 2019 आणि 2014ची, तर भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार होते ते 3 लाखांहूनच्या अधिकच्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत पुणे शहरातून। तर मग या पार्श्वभूमीवरती तुम्ही स्वतःला किती संधी मांडता? बघा, लोकसभा झाल्यानंतर पुणे शहरामध्ये विधानसभा झाल्या आणि विधानसभेमध्ये फक्त 50,000चा लीड काँग्रेस ह्याच्यावर
त्यामध्ये आता शिवसेना काँग्रेस बरोबर आहे, म्हणजे एकत्र लढणार आहेत. त्यामुळं हे माझ्या दृष्टीने जर गणित बघितलं तर भारतीय जनता पार्टीचा पराभव 100% होणार आहे. गेली 8 वर्ष मेट्रोचं भूमिपूजन ह्या पुणे शहरात झालं. पुणे शहराच्या मागणं नागपूरमध्ये मेट्रो झाली, पण पुणे शहराची मेट्रो अजूनही धूळखात पडलेली, रोज अपघात होतात. एवढी प्रचंड पुणे शहरामध्ये गर्दी आहे की जेणेकरून पुणेकरांना जीवन असह्य झालेलं आहे. ह्या पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीला 1 खासदार, 6 आमदार आणि 100 नगरसेवक देऊन सुद्धा आज पुणेकरांना पायाभूत सुविधेपासून तर पार वाहतुकीपासून अनेक प्रश्न जटिल होऊन बसलेत आणि याची पूर्णपणे जबाबदारी ही भारतीय जनता पार्टीची. लोक वैतागलेत. म्हणून आम्ही म्हणतो की प्रभू श्रीराम हा सगळ्यांचा आहे आणि त्याच्या नावावर जर राजकारण करत असतील आणि लोकांना वेठी धरत असतील तर ते पुणेकर सहन करणार नाहीत. आज पुणेकरांमध्ये असंतोष आहे. देशामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, बेरोजगारीचे प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत, महागाई आहे आणि ह्याच्यामध्ये सर्वसामान्य माणूस चिपला तो अडचणीत आलेला आहे. आणि हे फक्त देवाच्या नावाखाली. आम्ही प्रभू रामचंद्राचे डिने आमचा क्षेत्रीयच आहे, त्यामुळे आम्ही प्रभू राम, पण त्याचा अर्थ असा होत नाही की देवाच्या नावाखाली तुम्ही सत्ता करणार आणि सत्तेतून तुम्ही तुमची खुर्ची उभवण्याचं काम करणार. हे चुकीचं आहे. सर्वसामान्य लोकांना आज पोटाचे प्रश्न पडलेत, त्याच्यावर मोदी साहेबांनी बोललं पाहिजे. फक्त बोलतायत, कृती काय येत नाही. आज महाराष्ट्र शासनाने बी शेतकऱ्यांना पैसे देऊ असं जाहीर केलं, पण आज पण 1ही रुपया मिळाला नाही. आज ओला दुष्काळ, आज दुष्काळाचं संकट आहे, अवकाळीचं जो संकट आहे. आज मधल्या काळामध्ये शेवटच्या टप्प्यात पाऊस पडलेला नाही, शेतकरी बेजार झालेले आहेत. अनेक हे सगळे मुद्दे आहेत, पण राम मंदिराचा मुद्दा आता भारतीय जनता पक्षाकडून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये समोर आणला जातोय आणि त्या माध्यमातून आगामी लोकसभा निवडणूक भारतीय जनता पक्ष लढवण्याचा प्रयत्न करतोय. तर मग त्याला अनुसरूनच मग तुम्ही पण अपने सबके राम असं करताना दिसत. नाही, हे प्रभू रामचंद्र आमच्या DNA मध्ये आहे ना, म्हणजे आमच्या रक्तात आहे आणि त्यामुळे त्यांनी तो हायजॅक करण्याचा प्रयत्न दिसतोय. तर तो आमचा प्रभू रामचंद्र आणि सर्व समावेशक प्रभू रामचंद्राला कुठल्याही जाती धर्माने विरोध परत कधीच केला नाही, करणार नाहीत. आणि पण यांनी फक्त देशामध्ये सत्ता राबवण्यासाठी हा अजेंडा आणला आणि हा अजेंडा हा त्यांचा सक्सेस होणार नाही. ह्याच्यामध्ये त्यांना काही मिळणार नाही, कारण देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम ह्या सरकारने केलेलं आहे. तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती रवींद्र धंगेकर यांनी अपने सबके राम हा कार्यक्रम आयोजित केला, कारण पुण्यामधल्या मतदारांमध्ये जे काही व्हेरिएशन्स आहेत किंवा वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे जे मतदार आहेत त्याला अनुसरून हे पाऊल आहे. कॅमेरामॅन विजय राऊत समंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.